नमस्कार, मैं हूं विनय पाठक। एवी न्यूज में आपका स्वागत है। आइए देखते हैं मुंबई तथा आसपास की कुछ खास खबरें। खास खरं म्हणजे गुरुपौर्णिमा आहे। आपण म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने अनेक लोक आपल्या गुरुचं दर्शन घेण्याकरता जातात। महाराष्ट्रात कोणी शिर्डीला जातं, कोणी शेगावला जातं, कोणी अक्कलकोटला जातं। वेगवेगळ्या ठिकाणी गुरुमाऊलीचं दर्शन घेण्याकरता लोक जातात। या सगळ्या गुरुमाऊलींना मी वंदन करतो। पण आज आपण सगळे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरुसारखी असलेली, मातेसारखी असलेली आपली पार्टी, आपला पक्ष भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी आलो आहोत। आणि आपल्या सगळ्यांना एकच गोष्ट शिकवली आहे की आपला गुरु कोण आहे? आपला गुरु आहे भगवा ध्वज, भगवी पताका ही आपला गुरु आहे। आणि म्हणून ह्या परम पवित्र भगव्या ध्वजाला देखील आज या निमित्ताने मी वंदन करतो। कारण हा भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा भगवा ध्वज प्रभू श्रीरामांचा आहे, हा भगवा ध्वज प्रभू श्रीकृष्णाचा आहे आणि हा भगवा ध्वज भारत मातेचा, अखंड भारताचा ध्वज आहे। आणि म्हणून या गुरुला या निमित्ताने मी खऱ्या अर्थानं नमन करतो। 3 पक्षाच्या विरुद्ध लढत नव्हतो, आपण 4 लोकांच्या विरुद्ध लढत होतो। ज्याच्यामध्ये 3 पक्ष होते, त्यांची आपल्याला हरवण्याची ताकद नव्हती। चौथा जो पक्ष होता तो होता फेक नरेटिव्ह, खोटा नरेटिव्ह, ज्याच्या विरुद्ध लढताना कुठेतरी आम्ही कमी पडलो। आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी सांगितलंय, खरं आहे, आम्ही जिंकतो नाही तर आम्ही शिकतो। आम्ही शिकलो। फेक नरेटिव्ह कसा तयार होतो, तो कोण तयार करतं याची माहिती आम्हाला आहे। आता फेक नरेटिव्हला खऱ्या नरेटिव्हने उत्तर देण्याची ताकद देखील या ठिकाणी आपण निर्माण करणार आहोत। आमच्या गृहिणींकरता 3 सिलेंडर हे मोफत देण्याची योजना या ठिकाणी आणलेली आहे। खरं म्हणजे इतका खोटा नरेटिव्ह पसरवतात। म्हणाले सिलेंडरच्या किमती वाढल्या। 2013 सालच्या किमती ज्यावेळेस आम्ही दाखवल्या त्या याहीपेक्षा जास्त होत्या, त्यावेळी हे चूप बसतात। पण आपण अनेक लोक अशी आहोत की जे उत्तरच देत नाही। मी एक गोष्ट आत्मचिंतन करतोय, कदाचित मीडिया दाखवेल तर दाखवू द्या, पण आपला एक प्रॉब्लेम आहे। आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं, पण तो आदेशाची वाट पाहतो। आदेश आला तर देईन, नाही तर देणार नाही। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज तुम्हाला परवानगी देतो, ज्याला बॅटिंग करायची आहे बॅटिंग करा, मैदानात उतरा। अट एकच आहे, एकच अट आहे, हिट विकेट व्हायचं नाही। जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे, सेल्फ गोल करायचा नाही। बाकी आदेश विचारू नका, मैदानात उतरा आणि ठोकून काढा। एवी न्यूज में अभी तक की खबरों का सफर करते हैं समाप्त। विनय पाठक को दीजिए इजाजत। हम फिर मिलते हैं नई खबर, नए सफर के साथ। चलते चलते गुजारिश, विनती, अनुरोध, यदि आपके आसपास कोई समस्या है या कोई घटना घटित हुई है और आप उसे हम तक पहुंचाना चाहते हैं तो हमारी स्क्रीन पर दिखाए जा रहे नंबर पर सीधे संपर्क कर सकते हैं। साथ ही आपसे विनती, हमारे चैनल को